मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. देशभर सध्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. देशभरातील 23 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती आणि या परीक्षेचा निकाल लागण्याची प्रतीक्षा करत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली की नीटचा पेपर होण्याच्या अगोदरच एक आठवडा फुटलेला होता. धाराशिवमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नीटचं वातावरण आहे आणि धाराशिव शहरातील 5 परीक्षा केंद्रावरती जवळपास 2000 विद्यार्थ्यांनी यावर्षी परीक्षा दिली होती. वैद्यकीय प्रवेशाचं स्वप्न घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यांच्या स्वप्नांना मोठा धक्का लागला ज्या दिवशी नीटची परीक्षा रद्द झाल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. पुन्हा एकदा नीटची परीक्षा 21 जून रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. तत्पूर्वी माझ्यासोबत काही नीटची परीक्षा दिलेले विद्यार्थी आहेत. त्यांना तो धक्का बसलेलाच आहे. सध्या ते 21 जून रोजी होणाऱ्या परीक्षेची तयारी जोमानं पुन्हा एकदा करत असले तरी झालेल्या परीक्षेचा त्यांना मोठा धक्का बसलेला आहे. नेमके त्यांच्या काय भावना आहेत? नीट परीक्षा दिल्यानंतर यांनी देखील आपले स्कोर काढले होते. बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्कोर खूप चांगले आले होते. आपल्यासोबत काही त्यांचे पालकही आहेत, समुपदेशक देखील आहेत. आपण सर्वांशी चर्चा करणार आहोत. नीट परीक्षा झाल्यानंतर पेपर कसा गेला होता? सोपा गेला होता. आणि पेपर सोपा गेला होता. स्कोर काढला होता त्यानंतर? हो, काढला होता. ज्या दिवशी तुम्हाला नीटची परीक्षा रद्द झालेली आहे अशी बातमी कळाली त्यावेळेस काय पहिली प्रतिक्रिया काय होती? खूपच वाईट वाटत होतं की डबल एकदा रिटेट द्यावी लागते त्यासाठी. आणि अशी लीक झाला आहे पेपर, त्याच्यामुळं हे वाटतं जास्त. किती दिवसापासून, किती वर्षापासून आपण तयारी करता नीटची? 2 वर्ष झालं. आत्ता 21 जून रोजी जी परीक्षा होणार आहे त्या संदर्भात कशी तयारी आहे? म्हणजे मानसिक तयारी झाली आहे का? कारण पहिली परीक्षा तुमची रद्द झालेली आहे. पुन्हा दुसरी परीक्षा 3 आठवड्यांनी द्यावी लागते. आता नाही मानसिक तयारी होते डबल देण्याची, तरी पण आम्ही डबल तयारी करू. तुम्ही ज्यावेळेस परीक्षा दिली होती त्यावेळेस तुमचा स्कोर कसा होता? बायोचा स्कोर छान येत होता आणि केमिस्ट्री मॉडरेट गेलेलं होतं. पण डबल रीनीटमुळं मानसिक तणाव आला होता. ज्यावेळेला ही परीक्षा तुम्ही दिलेली 1 तारखेची परीक्षा रद्द झाली त्यावेळेला पहिली प्रतिक्रिया तुमची काय होती? पेपर मागच्या वेळेसपेक्षा सोपा होता म्हणून थोडं रिलॅक्स वाटत होतं की आता ह्या वेळेस चांगला गेलाय पेपर. पण नंतर रिनीट होणार आहे असं कळलं, पेपर लीक झाला असं कळलं, तेव्हा खूप वाईट वाटलं आणि मानसिक तणाव देखील आला. तुम्ही तुमच्या परीक्षेची तयारी कधीपासून करताय? 2 वर्ष झालं ड्रॉप आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली करत होते. म्हणून पेपर मागच्या वेळेस काही चान्स नव्हते पण ह्या वेळेस होता म्हणून जरा हे झालं होतं. आत्ता 1 तारखेला जी परीक्षा दिली होती त्यामध्ये तुमचा साधारण किती स्कोर येत होता? तरी मॉडरेटच येत होता पण बायोला छान येत होते, म्हणजे 300पर्यंत होते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये पालकांचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात होता. साधारण किती खर्च झाला होता ह्या सगळ्या परीक्षेची तयारी करताना? खर्च खूप झाला. 2 अगोदर लातूरमध्ये तयारी केली, तिथं वेगळाच झाला आणि नंतर ऑनलाईन नीटचे पेपर दिले, मॉक टेस्ट सोडवल्या म्हणून खर्च मोठ्या प्रमाणात झाला. तारखेला तुम्ही पण परीक्षा दिली होती, कसा होता पेपर? पेपर मॉडरेट होता. केमिस्ट्री थोडंसं हार्ड होतं, फिजिक्स एक्सपेक्टेड होतं आणि बायो ठीक होतं, छान होतं. त्यानंतर निकालाची प्रतीक्षा तुम्हाला होती, स्कोर काढलाच असेल तुम्ही, परंतु नीटच रद्द झालेल्याची ज्यावेळेस पहिल्यांदा बातमी तुमच्या कानावरती आली त्यावेळेला तुमची प्रतिक्रिया काय होती? खूप जास्त धक्कादायक बातमी होती कारण आम्हाला असं वाटत नव्हतं आणि आम्ही पूर्ण रिलॅक्स झालो होतो. बट परत आता इच्छाच होत नाही आहे वाचण्याची वगैरे, म्हणजे मेंटॅलिटीच नाही आहे ते कसं सगळं वापस करण्याची. तरी देखील तुम्हाला 21 तारखेला पुन्हा परीक्षा द्यायची आहे, तशी तयारी सुरू केली आहे का आता? हां, केली आहे, थोडीफार चालू आहे. ही जी सगळी प्रक्रिया आहे वैद्यकीय प्रवेशाचीसाठी, ही जी परीक्षा आहे देशपातळीवरची परीक्षा आहे, शासनाकडून काय अपेक्षा आहे? अशा पद्धतीचे पेपर वारंवार लीक होतात किंवा पुन्हा परीक्षा द्याव्या लागतात, तर तुम्हाला काय वाटतं शासनाने काय केलं पाहिजे? सिक्युरिटी जास्त वाढवली पाहिजे. आमच्याकडून सगळे एक्सपेक्ट करतात की आम्ही चांगले कपडे घालावे, म्हणजे की चिटिंग होऊ नये ह्यांचा ते प्रयत्न करतात किंवा मग आम्ही चिटिंग करत पण नाही. बट त्यांच्याकडूनच पेपर लीक होत असतील मग त्यांनी आमच्याकडून काय एक्सपेक्ट करतात असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही 1 तारखेचा जो पेपर दिला होता त्यामध्ये स्कोर चांगला आला होता?
हां, म्हणजे मला व्हेटरनरीला ॲडमिशन हवं होतं. त्याच्या अकॉर्डिंग बरोबर आला होता स्कोअर, लागला असता नंबर. अच्छा, आता पुन्हा एकदा नीट द्यायची आहे, मानसिक तयारी झाली आहे का? म्हणजे तशी खरी तर नाही झालेली मानसिक तयारी. म्हणजे प्रेशर एवढं वाढलं आहे की आता पुढचा पेपर येईल कसा ह्याची हे माहीत नाही. हा सोपा आला, पुढचा समजा अवघड आला. तयारी तर आम्ही तीच केली होती. आणि आता ते 1 महिन्याचं प्रेशर म्हणजे एक्सप्लेनच नाही करू शकत की आता ह्याच्यातून किती आपण कसं करू शकणार आहेत, काय पुस्तक ते वाचायची इच्छा होईना, ते तिकडं म्हणजे एक्सप्लेनच नाही करू शकत त्या गोष्टीला. किती वर्ष झालं तुम्ही तयारी करत होतात? मी 2 वर्ष झालं. आत्ता 21 जूनला जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये तर पेपर फुटीचा प्रकार होणार नाही अशी भीती वाटते का? वाटते खूप. म्हणजे इथं झालं आहे कशावरून तिथं नाही होणार हे साहजिक आहे. कारण कंटिन्युअसली जर तुम्ही 24मध्ये लीक केला, तुम्ही आता परत 26मध्ये लीक केला, कशावरून आम्ही ट्रस्ट ठेवू शकतो की तुम्ही आता ह्या वेळेस पण रिनीट घेतल्यावर तो पेपर लीक होणारच नाही. त्यांनी असा मेसेज दिला की आम्ही तुमच्या 10 स्टेप अहेड आहेत, म्हणजे सिक्युरिटी एवढी मोठी आहे, 0 एरर मार्जिन असं दिलं. तसं म्हणून सुद्धा जर लीक होत असेल पेपर तर मग कशावरून आता लीक होणार नाही. ही जी सगळी पेपर परीक्षा कंडक्ट करणारी जी व्यवस्था आहे त्याच्याकडून विद्यार्थी म्हणून तुमची काय अपेक्षा आहे? हेच की त्यांनी पूर्णतः सिक्युरिटी अशी वाढवली पाहिजे. आणि आमच्याकडून जी सिक्युरिटीची जी अपेक्षा आहे की तुम्ही असा ड्रेस कोड फॉलो करा, असं करा, तसं करा, त्यापेक्षा तिथं मागं काय चालतं आहे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे त्यांनी. खरं म्हणजे नीटची परीक्षा ही जशी विद्यार्थ्यांची परीक्षा असते त्यापेक्षा जास्त पालकांची परीक्षा असते. एक पालक देखील इथं उपस्थित आहेत. खरं म्हणजे लातूर पॅटर्न ज्यावेळेस इथं सुरू झाला त्यावेळेला बरेच धाराशिवकर हे लातूरमध्ये घर करून तिथं स्थायिक होतात आणि आपला पूर्ण वेळ हा पालकासाठी देतात. पालकांची सुद्धा ही एक परीक्षा होती आणि जितका धक्का हा विद्यार्थ्यांना बसलेला आहे तितकाच धक्का हा पालकांना देखील बसलेला आहे. काय पालक म्हणून या परीक्षा रद्द झालेली आहे त्यावेळेस काय प्रतिक्रिया आली मनात? नाही, प्रतिक्रिया अशी आली आमची की आम्ही आता मला एकुलती एक मुलगी आहे. मी माझ्या मुलीसाठी मी सर्वस्व करू शकतो हे माझ्या मनामध्ये होतं. आणि तिच्यासाठी जे काही लागेल, जे काही क्लासेस लागतील, जे काही स्टडी मटेरियल लागेल हे मी सगळं तिला पुरवलं होतं. आणि त्याच्यासाठी आता मी एक प्रायव्हेट जॉब करणारा माणूस, सामान्य म्हणजे थोडक्यात मिडल क्लास माणूस, मी तिच्यासाठी एवढा मोठा खर्च केलेला होता. आणि ज्यावेळेस आम्हाला कळतं की ही परीक्षाच रद्द झाली आहे त्यावेळेस एवढं वाईट वाटलं की आपण खरं तर पालकांचा, मी कधी पालकांना सुद्धा दोष देतो की आपण मुलांकडून जास्त अपेक्षा करतो, त्यांना प्रिपेअर करायला लावतो. आणि दुसऱ्या पालकांना हा दोष देतो सर की ज्यांनी 5-5, 10-10 लाख रुपये आपल्या, ते खरे दोषी आहेत की 5-5, 10-10 लाख रुपये देऊन पेपर खरेदी करायची ह्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे दुसऱ्या जे विद्यार्थी आहेत त्यांचं भवितव्य त्यांनी म्हणजे फार अंधारातच घातलं त्या ह्याच्यामध्ये. ह्याचं फार खूप वाईट वाटतं सर. आता हे विद्यार्थ्यांची एक तयारी असतेच, परंतु पालक म्हणून हा सगळा खर्चाचा भार आपल्यावरती पडत असतो. साधारण किती खर्च होतो एका परीक्षेच्या तयारीसाठी? आता तसं जर म्हणलं सर, मी काही लातूरला वगैरे तिला लातूर पॅटर्नसाठी किंवा लातूरला वगैरे मी नाही ठेवलं. पण आता इथं आमचे जे लांडगे सर वगैरे आहेत त्यांच्या विश्वासावर ह्याच्यावर आम्ही ठेवलं. आणि लांडगे सरांनी सुद्धा आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्या ह्याच्यामध्ये. मग माझा खर्च जो आहे तो पूर्ण ह्याच्यामध्ये एक 50-60 हजारापर्यंत झाला सर. एका ठिकाणी तर मी ॲडमिशन घेऊन पुन्हा ते कॅन्सल केलं की व्यवस्थित टीचिंग मिळत नाही आहे म्हणून. म्हणजे 50-60 हजारापर्यंत तर किमान खर्च झाला माझा. आता हे पुन्हा एकदा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. खरं तर विद्यार्थ्यांचा हे मानसिक द्वंद्व आहे विद्यार्थ्यांमध्ये, परंतु पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला काय सल्ला दिला? नाही, तिला आता मानसिकता वाढवण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात की नाही, आता पुन्हा असं घडणार नाही, असं होणार नाही, आता स्ट्रिक्टली फॉलो केलं जाईल. तू तुझी मानसिकता चांगली ठेव आणि तू तुझ्या पद्धतीनं, तुझ्या परीनं पॉझिटिव्हली परीक्षेला सामोरं जा. एवढं आम्ही तिचं मानसिक बल वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. 1 तारखेला नीटचा पेपर दिला होता, कसा होता पेपर? पेपर मॉडरेट होता, चांगला होता पेपर, सोपा होता. तर स्कोर काढला होता? स्कोर काढला होता. किती आला साधारण? 382. अच्छा. आता त्यानंतर निकालाची तुम्ही वाट बघत होतात आणि त्यातच परीक्षा रद्द झालेल्याची बातमी तुमच्या कानावर आली. काय पहिला विचार काय आला मनामध्ये? पेपर रद्द झाला, आता लीक झाला बहुतेक. पण अचानक असं लीक होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि वरून सिस्टम फेलियर की पेपर असा लीक होतो एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि NTA ला रिनीट घ्यावं लागतं.
काय म्हणजे आता 21 तारखेला जी परीक्षा आयोजित केलेली आहे त्याच्यासाठी मानसिक तयारी झाली का पुन्हा एकदा? मानसिकता एका महिन्यात आता काय होणार आहे. फिजिक्ससाठी आता जिथं कमी पडले तिथं करावं लागणार आहे. तरी पण आता 2 वर्ष सिलेबस तर 1 महिन्यात तर कव्हर होणार नाही. काय अपेक्षा आहे सरकारकडून अशा पद्धतीनं जर पेपर फुटत असतील किंवा पुन्हा त्याच परीक्षा घ्याव्या लागत असतील 3 आठवड्यामध्येच, विद्यार्थी म्हणून तुमची काय अपेक्षा आहे सरकारकडून? पेपर जे कंडक्ट करतात त्यांना चेंज केलं पाहिजे. NT आता पेपर कंडक्ट करतात तर CBSEकडे गेलं पाहिजे. ते पेपर हार्ड येईल पण लीक तर होणार नाही पहिले सरकार. NTकडे आता मागच्या 2024ला पेपर लीक झाला होता. त्यामुळं आता मग ही दुसरी वेळेस आहे. मग त्यामुळे जी पेपर कंडक्ट करणारी जी एजन्सी आहे त्यांनाच बदललं पाहिजे आपण. ओके. सध्या रिनेटचं तयारी विद्यार्थी करत आहेत. 21 तारखेला परीक्षा आहे आणि विद्यार्थ्यांच्या हातात अगदी थोडे दिवस राहिलेले आहेत आता. परंतु पुन्हा एकदा परीक्षा आयोजित केल्यानंतर हा विद्यार्थ्यांना मानसिक धक्का होता आणि अभ्यासापेक्षा मानसिक संतुलन राखणं हे विद्यार्थ्यांपुढची खरी अडचण होती. वैद्यकीय प्रवेशाचे सल्लागार सोमनाथ लांडगे सर आपल्यासोबत आहेत. सर, हे अभ्यासापेक्षा विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन आता व्यवस्थित राखणं गरजेचं आहे. नक्कीच सर. या परिस्थितीमध्ये काय होणार आहे ही नंतरची गोष्ट, पण पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मनाचं संतुलन राखणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. आता नीट एक्झाम होणार आहे तर सर्वांचीच होणार आहे, त्याच्यासोबत आपल्याला द्यावी लागणार आहे. हे झालेली गोष्ट निश्चितच चांगली गोष्ट नाही. हे नीट परीक्षा रद्द झाली नाही पाहिजे, पण मुलांनी आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला आता सावरलं पाहिजे, मानसिक स्थिती सुधारली पाहिजे आणि या कमी कालावधीमध्ये सुद्धा रिवाईज करून आपल्याला स्वतः पुन्हा आणखी एकदा सिद्ध करायचं आहे या पद्धतीनं प्रयत्न केला पाहिजे. आत्ता तुम्ही हे जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, तुमचे विद्यार्थी असतील किंवा आपल्या धाराशिव शहरातील 2000 साधारण विद्यार्थी आहेत, काय त्यांना सल्ला द्याल 21 तारखेच्या परीक्षेसाठी? 21 तारखेच्या परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पालकांनी एवढ्या कालावधीमध्ये आता विद्यार्थ्याला मजबूत पद्धतीनं साथ देणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही पूर्वी प्रिपेअर केलेल्या आहेत त्याला रिवाईज करा आणि ज्या गोष्टी प्रिपेअर करायच्या राहिलेल्या होत्या त्याला मात्र थोडा जास्त वेळ देऊन राहिलेल्या कालावधीमध्ये त्याला रिवाईज करा आणि आपले जे शॉर्ट नोट्स तुम्ही पूर्वी केलेले आहेत त्याचा मदत घेऊन तुम्ही त्याला प्रिपेअर करण्यासाठी द्या. एक गोष्ट, आणखी एक महत्त्वाची गोष्ट की या परीक्षेमध्ये निश्चितच पूर्वीपेक्षा मला चांगला स्कोअर येणार आहे, मी स्वतःला पुन्हा एकदा नव्याने सिद्ध करणार आहे, हे पॉझिटिव्ह मनस्थिती घ्या आणि परीक्षेला सामोरे जा, यश तुम्हाला मिळणारच आहे. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना आपली मानसिक तयारी करून या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. नीट परीक्षा रद्द होणं हा देशभरातील 23 लाख विद्यार्थ्यांसाठी मोठा मानसिक धक्का होता. तरीही विद्यार्थी त्यातून सावरून 21 तारखेच्या परीक्षेची तयारी करत आहेत. परंतु एकूण या विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की परीक्षा आयोजित करणाऱ्या शासनाकडून आणि व्यवस्थेकडून या विद्यार्थ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये जाण्यासाठी खूप सारे नियम असताना परीक्षा कंडक्ट करणाऱ्या यंत्रणेसाठी कुठले नियम आहेत की नाही असा प्रश्न हे विद्यार्थी विचारत आहेत.